स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले। मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीत जीवाचं रान करा। अजित पवारांचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू। पक्षाच्या 26व्या वर्धापनदिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण। कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचा होणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा। आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून अजित पवारांचा शब्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार। सकाळी श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील। उद्धव ठाकरेंचे विश्वासू सुनील खराटे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। बावनकुळे, खराटे आणि आमदार रवी राणांचा एकत्रित फोटो व्हायरल। खराटेंनी रवी राणांविरोधात विधानसभा लढवली होती। इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे भास्कर गुंजाळ आणि सभापती गोपाळ लहांगे यांचा भाजपात प्रवेश। 130 पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। चिपळूणमधील शिवसैनिक विनोद झगडेंचा ठाकरेंच्या सेनेला रामराम। शेकडो कार्यकर्त्यांसह विनोद झगडेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विनोद झगडे ठाकरेंच्या सेनेचे चिपळूण तालुक्याचे प्रमुख होते। सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरेंचा ठाकरे सेनेत प्रवेश। अंबुरेंसह अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं। अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश झाला। शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन। शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली। पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले। मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे। महापालिका, जिल्हा परिषदा आणि इतर निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित पवारांचे आदेश। एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू। पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण। कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचा होणार। राज आणि उद्धव ठाकरे युतीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दावा। आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून अजित पवारांचा शब्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार। शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असणार। सकाळी श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील। उद्धव ठाकरेंचे विश्वासू सुनील खराटे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। बावनकुळे, खराटे आणि आमदार रवी राणांचा एकत्रित फोटो व्हायरल। खराटेंनी रवी राणांविरोधात विधानसभा लढवली होती। इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे भास्कर गुंजाळ आणि सभापती गोपाळ लहांगे यांचा भाजपात प्रवेश। 130 पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। चिपळूणमधील शिवसैनिक विनोद झगडेंचा ठाकरेंच्या सेनेला रामराम। शेकडो कार्यकर्त्यांसह विनोद झगडेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विनोद झगडे ठाकरेंच्या सेनेचे चिपळूण तालुक्याचे प्रमुख होते। सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरेंचा ठाकरे सेनेत प्रवेश। अंबुरेंसह अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं।
अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन। शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली। पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीचीही विचारपूस केली। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं एसआयटी नेमली। सर्व धर्मादाय रुग्णालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी होणार। धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक होणार। सुशील हगवणेला कोथरूडच्या गुन्ह्यात जामीन मंजूर। शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याबाबत सुशीलवर गुन्हा दाखल होता। सुशील हगवणे सध्या बावधनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद। तसंच दररोज होणाऱ्या 80 तुळशी पूजाही तात्पुरत्या स्वरूपात बंद। आषाढी यात्रेत त्वरित दर्शन व्हावं यासाठी पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक। दरोड्यामधील चोरी गेलेलं 5.5 किलो सोनं रिकव्हर केलं जाईल। उपायुक्त प्रशांत स्वामींची माहिती। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण। टोरेस घोटाळ्यातल्या जप्त मालमत्तेची विक्री होणार। 142 कोटींच्या टोरेस घोटाळ्यामधील मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखा विक्री करणार। आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टाकडे केलेल्या अर्जावर कोर्टाची परवानगी। विद्युत वितरण कंपनी असलेल्या महापारेषणची मुंबई शेअर बाजारात नोंदणी होणार। महापारेषणचे अध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार यांनी दिली माहिती। महापारेषणमध्ये लवकरच मोठी नोकर भरती होणार असल्याचंही कुमार यांनी सांगितलं। भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार। गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करता येईल का यासाठीही प्रयत्न। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय। 24 तास अगोदरच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। कल्याणमध्ये 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद। काँक्रीटच्या रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद। पुण्यात महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपी प्रशासनाचा निर्णय। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार। सुनील लोखंडे असं फरार आरोपीचं नाव। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे लाखनी तालुक्यात काही घरांची छपरं उडाली। काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान। यवतमाळच्या 100 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। वादळी वाऱ्यामुळे यवतमाळ, आर्णी, दिग्रस तालुक्याला फटका।